आपलं इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। जसं आपल्याला माहिती आहे, काल मुंबईमध्ये विरोधी पक्षनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि प्रदेशाध्यक्ष माननीय चंद्रकांत दादा यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे भारतीय जनता पार्टीचे काय मराठा समाज नेत्यांचं नारायण राणे साहेब असतील, हर्षवर्धन पाटील साहेब असतील, ह्याची मीटिंग झाली। त्याचं काल एक ब्रीफ चंद्रकांत दादांनी मीडियाला दिला। त्या अनुषंगाने एक 2-3 विषय त्याच्यावर चर्चा झाली। तो एक भाग आणि पुढचा एक भाग मी दुसरा मुद्दा मांडतोय महत्त्वाचा, की एक रिटायर्ड चीफ जस्टिसच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून लीगल ऑप्शन्स जे आहेत, ज्याच्यावर डिटेल मी प्रेस कॉन्फरन्समध्ये पण बोललो होतो, ती लीगल ऑप्शन्स करून ती रिपोर्ट तयार करून राज्यपालांना आणि मुख्यमंत्र्यांना पाठवावं। त्याच्यावर ते हे ऑप्शन्स त्यांनी एक्सप्लोर करणं, तो एक भाग होता। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही लोकांना जबाबदारी दिली जाणार आहे। त्यांनी दौरे करून आपल्या पक्षाचे सर्व आमदार पदाधिकारी यांना भेटून, जसं मी लीगली प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या लीगल मुद्द्यांवर त्यांना पूर्णपणे ब्रीफ करणं, सगळ्या कार्यकर्त्यांना ब्रीफ करणं, मागच्या सरकारमध्ये आपण काय भूमिका घेतली होती आणि आता सरकारने काय भूमिका घेतली, जसं मी प्रेस कॉन्फरन्स घेतली या गोष्टींचं ब्रीफ करणं। आता मी दुसऱ्या मुद्द्यावर येतो, ज्यासाठी मी प्रामुख्याने आजची ही प्रेस बोलवली आहे। आपल्याला संबोधित करताना आज मी पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून आज मी आपल्या सगळ्यांना संबोधित करतोय। शाहू महाराजांचं जनक घराणं म्हणून आणि एक सामान्य मराठा म्हणून आज मी मराठा समाजाच्या सगळ्या युवकांना, सर्व आमचे संबंधित लोकांना, सगळ्या रणरागिणींना मी आज संबोधित करतोय। थोडंसं मागच्या वर्षापासून आपण जर ह्या मराठा आरक्षणाच्या लढ्याबद्दल बघितलं, त्याच्यामध्ये एक गोष्टी नमूद करायची मला गरज वाटते, की वकील हजर न होणं, हजर झाल्यावर मला ब्रीफिंग, मला नीट सूचना सरकारने दिल्या नाहीत असं म्हणणं, वारंवार सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयात त्यांना झापणं की तुम्ही नीट तयारी करून या। त्याच्यामुळं मराठा आरक्षणाला जी स्थगिती मिळाली, त्यानंतर मराठा आरक्षण रद्द झालं। ते झाल्यानंतरही केंद्र शासनाने रिव्ह्यू पिटिशन दाखल केली आहे, पण राज्य शासन अजून रिव्ह्यू पिटिशन दाखल करत नाही। त्याचबरोबर अजूनही मागास आयोग आपल्या राज्य सरकारने स्थापन केला नाही आहे। उपयोजना कुठल्याही फक्त घोषणा आहेत, त्याचे कुठलाही GR आणि अनाउन्समेंट, परफेक्ट अनाउन्समेंट नाही। आज आपण बघा, MPSC UPSC परीक्षामध्ये जे मराठा समाजाचा घोळ झालेला आहे, आपल्याला आठवत असेल की 18-19ला या आपल्या समाजाच्या लोकांना याचा फायदा मिळत होता, पण आज MPSC UPSC परीक्षामध्ये हा विषय आल्यामुळे घरी बसून आहेत मुलं आज, आणि नवीन भरती पण सरकार करायचं अनाउन्समेंट्स करते। हे सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर एवढंच विचारलं पाहिजे की सरकारला ह्या सगळी पावलं घेताना धाडस येतो कुठून, सरकारला धाडस मिळतंय कुठून? हे धाडस त्यांना एका गोष्टीमुळे मिळते की त्यांनी मराठा समाजाला गृहीत धरलेला आहे। मराठा समाज कुठं जातो, काय करणार, काही करू शकत नाही, आम्ही कुठलीही पण हलगर्जीपणाची पावलं घेतली तर मराठा समाज काहीच करू शकत नाही। हे मी बोलताना परत म्हणतो, पक्षाचा झेंडा मी बाजूला ठेवलाय। आज एक मराठा म्हणून मी हे आपल्या सगळ्यांना संबोधित करतोय। आणि सर्वप्रथम एक मराठा म्हणून माझ्या पंजोबा छत्रपती राष्ट्रीय शाहू महाराजांनी जे आरक्षणाचे जनक आहे म्हणून मी थेट एक मराठा म्हणून सरकारला प्रश्न विचारतो, आम्ही काय भीक मागतोय का तुम्हाला? आम्ही काय खैरात मागतोय का तुम्हाला? आमचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे, आणि जे आम्हाला मिळालं होतं ती गोष्ट तुम्ही आज घालून घेतली आहे आणि पुढचे काहीच पावलं घेत नाही। आणि त्याच्यामुळं काय झाले की सरकारला वाटते काही केलं चालते। आणि त्यामुळं आता मी सगळ्यांना आवाहन करतो की मराठा काय आहे, आपली ताकद काय आहे, यासाठी आता सगळा मराठा समाज एकत्र आलाच पाहिजे। याच्यामध्ये सर्वप्रथम जसं मागच्या वेळी एक मराठा लाख मराठा म्हणून जे क्रांती मोर्चा उभा झाले, त्याच्या सगळं कौतुकची बाब आहे की 58 मोर्चे झाले, पण त्याचं नेतृत्व मराठा समाजानेच केलं। मी नेतृत्व करायची गरज नाही, कोणी नेतृत्व करायची गरज नाही, मराठा समाजानेच मराठा समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे। आणि आता ती वेळ आलेली आहे की आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र येऊन आपल्याला हा लढा उभा केला पाहिजे। आणि ह्याच्यासाठी एक मराठा लाख मराठा आणि मराठा क्रांती मोर्चाची ठिणगी लॉकडाऊन संपल्यानंतर ह्याची ठिणगी कोल्हापूर जिल्ह्यातूनच पेटली पाहिजे। मी आज या निमित्ताने सगळ्यांना एवढं नमूद करतो की मी पूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि जिल्ह्यामध्ये
फिरणार आहे, लोकांशी संपर्क साधणार आहे. मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटना असतील, त्यांचे पदाधिकारी असतील, जे युवक आज मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार होऊन घरी बसलेले आहेत, ज्यांचा हक वंचित झालेला आहे, त्यांच्यावर संपर्क करणं, वैयक्तिक संघटना असतील, रणगिणी असतील, ह्या सगळ्यांना एक कोऑर्डिनेशन करून एकत्रित करायचं. कोणाच्या घरी कोणाकडे जावं लागत असेल तर मी जायला तयार आहे, पण ह्या सगळ्यांना एकत्रित करून येत्या काळामध्ये लॉकडाऊन नंतर आपल्याला एक मराठा लाख मराठा आणि मराठा समाजाची ताकद काय आहे ही सरकारला दाखवून दिली पाहिजे. मागच्या सरकारमध्ये पण 58 मोर्चे काढले म्हणून आपल्याला आपला आरक्षण मिळालं. त्यावेळीही सामान्य मराठा म्हणून मी तेव्हा मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी होतो. आपण पहिले मराठा आहोत आणि नंतर पक्षाचे पदाधिकारी आहोत आणि त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. त्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण एकत्र येऊ आणि मी तुम्हाला सांगतो की ही पुढची पावलं सरकारला आपण घ्यायला लावायला पाहिजे. लॉकडाऊन नंतर ह्या गाठीभेटी मी घेणार आहे. मी आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये पण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करणार आहे आणि मी सांगतो जर आम्हाला आमचा मराठा आरक्षण मिळत नसेल आणि ही पुढची पावलं जी मी उल्लेख केला सरकार घेत नसेल तर सरकारच्या मानेवर बसून त्यांच्या अहंकारला गुडघ्यावर टेकून आपण ह्या पुढच्या योजना आणल्या पाहिजे. आपल्याला हे आपल्यापेक्षा येत्याच्या भविष्य काळामध्ये पुढच्या पिढीला आपण उत्तर काय देऊ. जे आरक्षण मिळालं होतं ते रद्द झालं आणि आपल्या युवकांना भविष्य काय. आणि त्यामुळं मी निर्णय घेतलाय की सगळ्यांना आपण एकत्र करू, सगळ्यांनी मिळून माझं मत हा निर्णय घेतला पाहिजे. माझं याच्यामध्ये वैयक्तिक काय नाही, मी सामान्य मराठा म्हणून ह्याच्यामध्ये काम करणार आहे आणि हे एकत्र येऊन येत्या काळामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने दिशा देणारा एक आंदोलन उभा केलं पाहिजे. हेही मी सांगतो की 31 मे नंतर लॉकडाऊन हे एक्सटेंड करत जाणार आहेत. जूनमध्ये एक्सटेंड करतील, जुलैमध्ये एक्सटेंड करतील. म्हणजे कुठंही मराठा समाजाला एकत्र यायची ह्यांना एक काळजी त्यांनी घेतलेली आहे. पण मी तुम्हाला म्हणतो आता पक्ष गट तट सोडा, आपल्याला एकत्र आलं पाहिजे. आणि त्यासाठी पुढच्या पिढीसाठी आणि आता युवकांना जे बेरोजगारी सोसावं लागते यासाठी समरजी घाटगे म्हणून जी पावलं मला घेता येईल ती सगळी मी घेणार आणि येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांनी मिळून हा लढा उभा करू हेच घोषणा करायला आज मी आपल्यासमोर इथं उपस्थित आहे. नाही, आता मी जसं म्हटलं पुढच्या 12-15 दिवसामध्ये मी मराठा समाजाचे सर्व संघटनेची लोक असतील, युवक असतील, ह्यांना व्हिडिओ कॉन्फरन्स भेटणं, त्यांना एकत्रित करणं. कारण आता मराठा समाज एकत्रित आला पाहिजे आणि येत्या काळामध्ये एकत्र येऊनच माझं मत आहे की एक आंदोलन आपल्याला उभा केलं पाहिजे. कारण मागच्या सरकारमध्ये आंदोलन उभा केलं म्हणूनच हे आरक्षण आपल्याला मिळालं. ते आता केल्याशिवाय सरकार पुढची पावलं घ्यायला कुठलंही कारवाई करत नाही. दोन्ही बैठका एकदम झाल्या किंवा भाजप त्यासाठी एक प्रयत्न करत आहे मराठा समाजाला पेटवायसाठी, आंदोलनासाठी, नाही, आरक्षणासाठी नव्हे. विषय असा आहे की 1.25 वर्षापासून जे मी आता तुम्हाला जे ऑर्डर सांगितली ही 1.25 वर्षापासून तुम्ही बघायला लागलाय. आम्हाला पेटवायचं असतं तर मागच्या वर्षीच पेटवलं असतं. कारण जेव्हा वकील पहिला हजर होत नाही. परत ही जी काल मीटिंग झाली, मी का अशोक चव्हाण व्यक्ती बोलले, सरकारला म्हणतो तुमच्या आता मराठा आरक्षण झाल्यापासून किती मिटिंगा झाल्या आहेत. परत ह्या सगळ्या मिटिंगामध्ये एक पाऊल तुम्ही घेतलं का की मागास आयोग स्थापन केले का, त्याचा पाऊल तुम्ही घेतलाय का. रिव्ह्यू पिटिशनचं तुम्ही दाखल करायचं काय निर्णय घेतलाय का. उपयोजना करायचं की या काळामध्ये मराठा समाजाला काय, या 3 मुद्द्यावरती काय बोललेत का. फक्त आरोप प्रत्यारोप राजकारण करते कोण. माझं म्हणणं तेच करायला लागलेत. जसं मी तुम्हाला म्हटलं, नाही मी स्टार्टलाच म्हटलं की काल आमचं काय ठरलं की एक दादांनी पण भूमिका स्पष्ट केली की सरकार आरक्षण देतं ते आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. मी म्हणतोय की हे लीगल ऑप्शन सगळे चालू राहणार, पण 1.25 वर्षापासून ही सगळी प्रक्रिया चालू आहे. कुठंतरी समाज आता एकत्र आलं पाहिजे, कुठंतरी सरकारवर प्रेशर तर पाहिजे की आम्ही टाइम बाउंडमध्ये काही गोष्टी केल्या पाहिजे. ते कुठल्याच गोष्टी करत नाहीत. नाही, आता सर्वप्रथम हे करायच्या आधी माझं म्हणणं आहे की जे काय पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्याचे वेगवेगळे संघटनाची लोक आहेत त्यांच्यावर मी संपर्क साधणार. काही लोकांशी माझा संपर्क साधलेला पण आहे. त्यांच्यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि काही फिजिकल मीटिंग्स मी घेणार आहे आणि त्यानिमित्ताने मग त्यामध्ये सगळ्यांना एकत्र कसं आणायचं आणि एकत्र येऊन सगळ्यांनी तो निर्णय घेतला पाहिजे. मी फक्त त्यांना एकत्र आणायचं आता ती वेळ आहे हे काम करायचं मी एक भूमिका घेतली. तुम्ही एक पक्षाचं नेतृत्व करता. मराठा संघटनांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या म्हणून ओळखल्या जातात.
आजच्या काळामध्ये सगळ्यांना एकत्र करणं तुम्हाला शक्य वाटतंय का? नाही. भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून नाही नाही, मी जेव्हा हे प्रेस कॉन्फरन्सचा सेकंड पार्ट जेव्हा सुरू केला, मी कालच्या मीटिंगमध्ये काय झालं, जिल्हाध्यक्ष म्हणून 2 मुद्दे मी मांडले. नंतर मी म्हटलं की आत्ताची पुढची ही जी भूमिका मी घेतली आहे, पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून ही मी भूमिका घेतोय, बरोबर. आणि मागच्या मराठा क्रांती मोर्चामध्येही सरकारमध्ये असूनसुद्धा आम्ही क्रांती मोर्चामध्ये सहभागी होतो स्वतः, आणि त्यामध्ये सगळीच पक्षाची लोक सहभागी होते. आता मी काय म्हणतोय की ह्याला राजकीय रंग न देता कसं एकत्र काय, बघा, मराठा समाजाला एकत्र तो व्हायला पाहिजे, आणि यासाठी संघटना असतील, नवीन लोक असतील, ही सगळी एकत्र करून आपल्याला हे लढा करावा लागणार. राजकीय विरहित नेतृत्व असं समाजाची मागणी असते की तो नेतृत्व समाजानेच करावं, किंवा मी ते नेतृत्वामध्ये नाही आहे. महाराजांनी करावं वगैरे, तरी सुद्धा तुम्ही एवढी मोठी लोक असताना शासनावर दबाव काय किंवा शासन का प्रश्न गांभीर्याने नाही, मी जसं म्हटलं ती भीतीच नाही आहे. शेवटी काय करू शकतं मराठा समाज, ही भीतीच नाही आहे ना. 1.25 वर्षामध्ये जी मुवमेंट्स काहीच नसल्यामुळं आम्ही काही केलं, आम्ही काही सांगितलं तर त्यांनी गृहीत धरले, ती भीतीच नाही आहे. ती थोडीशी भीती मराठा समाजाची आता सरकारला येण्याची गरज आहे. मला काय संभाराजी काय बोलले त्याच्यावर बोलायचं नाही आहे. मी काय म्हटलं, लॉकडाऊन नंतर सर्वांना एकत्र घेऊन एक कुठंतरी माझं मत आहे की सरकारवर प्रेशर आणल्याशिवाय तर होणार नाही. माझं मत आहे की आता लॉकडाऊनच्या नंतरच मी भाषा केली आहे, पण माझं मत आहे की सगळ्यांनी बसून हे एकत्र निर्णय घेतला पाहिजे. हा निर्णय मी न घेण्यापेक्षा आज जे मला फीडबॅक्स येत आहेत, लोक म्हणत आहेत की आम्हाला जी हालाकीची परिस्थिती घ्यावी लागेल, तेव्हा लोकांमध्ये फ्रस्ट्रेशन आहे, त्याच्यामुळे एकत्र येऊन हा निर्णय घेतला पाहिजे. इंदिरा स्वामी प्रकरणाचा 50% आरक्षणाच्या मर्यादेचा फेर आढावा घेण्यात यावा. मी काय म्हणतो, योग्य प्रश्न विचारला. एक 10 मिनिटासाठी आपण मराठा समाजाला मागास ठरवायचं का नाही आणि 50%च्या वरती आरक्षण द्यायचं का नाही, बरोबर, हा केंद्र का राज्याचा विषय आहे. एक 10 मिनिटं आपण बाजूला ठेवू. आता 4 मुद्दे जे आहेत, कारण तुम्ही इंदिरा स्वानीचा उल्लेख केला म्हणून सांगतो. विषय नंबर 1, मागास आयोग स्थापन करायचं हे जबाबदारी कोणाची आहे? राज्य शासनाची. त्याच्यामध्ये मराठा समाज मागास आहे, आणि गायकवाड कमिशननी जे कारणं दिली होती ती कारणं सोडून नवीन कारणं हुडकायची जबाबदारी कोणाची आहे? राज्य शासनाची. त्यानंतर 50%च्या वरती आरक्षण देण्यासाठी एक्स्ट्रॉर्डिनरी सर्कमस्टन्सेस आहेत, याचा सर्वे करून रिपोर्ट करायची जबाबदारी कोणाची? राज्य शासनाची. आणि मागचे 6 रिपोर्ट ज्याच्यामध्ये सांगितलं की मराठा समाज मागास नाही आहे, तो मागास आहे, आणि मागचे 6 रिपोर्ट चुकीचे आहेत, हे सिद्ध करायची जबाबदारी कोणाची? राज्य शासनाची, बरोबर. हे सगळं झाल्यानंतर पुढचा विषय तुम्ही जो म्हणताय की केंद्र राज्य, हे 4 गोष्टी त्यांनी केल्यात का? समिती स्थापन केली आहे का? काही मुवमेंट केली नाही. त्याच्यामुळं मला म्हणायचं आहे की पूर्णपणे त्यांचा टाइमपास चालू आहे.